अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला भस्म आणि यज्ञकंकण याचं महत्व सांगणार आहे. भस्म आणि यज्ञकंकण. भस्म कोण लावू शकतं, भस्म कसं लावायचं, गाणगापूरचं भस्म कशासाठी असतं आणि यज्ञकंकण कोण घालू शकतं, यज्ञकंकण घालताना मंत्र कोणता म्हणावा, तर ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती देतो. आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा भस्म लावायला पाहिजे. भस्म म्हणजे काय? गाणगापूर इथे भस्माचा डोंगर आहे. त्या डोंगराचं तिथं म्हणजे काय, तिथे खूप यज्ञ असेल ह्या गोष्टी झालेल्या आहे आणि ते तिथली जी भस्माची जी रक्षा आहे बाकीच्या मातीपेक्षा ती रक्षा वेगळी आहे. बाकीच्या मातीपेक्षा ती रक्षा वेगळी आहे. ती अशी स्पष्ट दिसते बघा, अंगाला, आपल्या कपाळी असेल, अंगाला असेल, स्पष्ट दिसते. तर ती भस्म आहे. तेव्हा आपण गुरुचरित्र जेव्हा वाचतो तेव्हा ते भस्म कपाळी लावायचं. कपाळी दोन्ही हाताला, पोटाला, छातीला. महिला असेल, मुली असेल, पुरुष असेल, कोणी असेल, भस्म जर तुम्ही लावलं तर तुम्हाला गुरुचरित्र वाचन करत असताना झोप येत नाही. भस्म जर आपण लावलं तर आपल्याला भस्म लावल्यानंतर आपल्याला झोप येणार नाही. भस्म लावल्यानंतर आपल्याला मनामध्ये भीती वाटणार नाही. भस्म लावल्यानंतर आपल्याला रडू येणार नाही. भस्म लावल्यानंतर आपल्याला झोप येणार नाही. एवढी ताकद त्या भस्मात आहे. आता दुसरी गोष्ट, यज्ञकंकण. यज्ञकंकण हे जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो, समजा मठामध्ये, केंद्रामध्ये यज्ञकंकण भेटतं. ते यज्ञकंकण मंत्र म्हणून स्क्रीनवर मी आपला नंबर देईल, स्क्रीनवर आपल्याला मी मंत्र दाखवेल, तो मंत्र म्हणून आपण ते यज्ञकंकण बांधावं. केंद्रामध्ये, मठामध्ये देत असतं. पण आता जे घरी गुरुचरित्र पारायण करताय आणि केंद्रामध्ये जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करायला बसला त्याच व्यक्तीला यज्ञकंकण बांधलं जातं, बाकीच्यांना नाही. मग आपल्या घरामध्ये आपण बाकीच्यांना यज्ञकंकण बांधायचं, तर त्याचे नियम काय आहे? तर ही लोकर अशी असती, भगव्या कलरची आणली तरी चांगली. लोकर आहे, लोकर ही आणावी, कुठेही भेटेल आपल्याला. लोकरचं पाकिट आणून घ्यायचं. ते आणल्यानंतर आपण जेव्हा घरी गुरुचरित्र पारायण करतोय तिथं आपण ते ठेवून द्यायचं. तिथं ठेवून दिल्यानंतर त्याच्यावर पहिले गोमूत्र टाकायचं, शुद्ध करून घ्यायचं. ते खूप जणांचे हात लागलेले असतात. लोकराचं पाकिट आणायचं, घरी आणायचं, गोमूत्रात शुद्ध करून घ्यायचं आणि नंतर लोकर आहे ते आपण एक दिवस गुरुचरित्र वाचून घ्यायचं आणि वाचल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ते लोकर आहे ते यज्ञकंकण आहे ते आपण आपल्या हातामध्ये बांधायचं. किती वेळा बांधायचं? 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा. आपल्या हातामध्ये बांधताना मंत्र म्हणायचा. मी स्क्रीनवर मंत्र देईल, तो मंत्र म्हणावा आणि ते आपण बांधावं. महिलांकडून बांधून घ्यावं किंवा आपल्या गुरुकडून बांधून घ्यावं, काही हरकत नाहीये. हे यज्ञकंकण कोणी बांधायचं? काही जण म्हणणार, दादा त्यांच्या घरचे दारू पिता, नॉनव्हेज खाता, मग त्यांना बांधलं चालेल का? माझं मत आहे की त्यांना बांधावं. अशा व्यक्तींना तर पहिले बांधा. जे दारू पित असेल, नॉनव्हेज खात असेल, बांधा. अशा व्यक्तींना जर यज्ञकंकण तुम्ही बांधलं तर अशा व्यक्तींच्या मनामध्ये एक प्रकारचं विचार त्यांचे बदलतील. हे यज्ञकंकण कोण कोण बांधू शकतं? आपल्या घरातील सगळे लहान लहान मुलं असेल, मुली असेल, वयस्कर असेल, घरामध्ये कोणीही, सगळ्यांना यज्ञकंकण सगळ्यांना बांधावं. मंत्र म्हणून बांधा. मंत्र नाही आला, सरळ श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि ते यज्ञकंकण सगळ्यांनी बांधायचं. हे यज्ञकंकण बांधल्यानंतर काहींच्या हातातून सुटून जातं. कशामुळं? ते बाधित असतात. काही खाण्यात आलं असेल, काही बाधा असेल, या गोष्टीमुळे होत असतं. मग अशांनी काय करायचं? ते यज्ञकंकण आहे ते साधं आपल्या घरच्या घरी आणून घ्यायचं. साधं 10 जेवढ्या रुपयाला भेटेल तेवढ्या रुपयाला लोकर म्हणून आहे ते आणून घ्यायचं. आपण आपल्या घरी बांधावं. जे घरामध्ये कोणी असेल त्यांना बांधावं. हे यज्ञकंकण हे 6 महिने ठेवावं, फक्त 6 महिने. कधी? आता समजा आता एप्रिलमध्ये आपण बांधलं, आता हे काढायचं कधी?
पुढच्या डिसेंबरमध्ये दत्त जयंतीचा सप्ताह आहे, दत्त जयंतीचं गुरुचरित्र पारायण असेल तेव्हा परत यज्ञकंकण काढायचं आणि तुळशीमध्ये टाकायचं किंवा पाण्यामध्ये विसर्जन करा किंवा तुळशीमध्ये टाका. हे 6-6 महिन्याला मी बदलत असतो, 6-6 महिन्याला. तेव्हा जे दत्त जन्मोत्सवाला जेव्हा दत्त जयंतीच्या वेळेस डिसेंबरला जेव्हा घातल्यानंतर आताच एप्रिलमध्ये बदलायचं. हे घातल्यानंतर तुमच्यावर कोणतीही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. कोणी करून बघा, कोणाला वाटत असेल ना वाईट शक्ती माझ्यावर करा, फुल परमिशन आहे तुम्हाला. तुम्हाला काय करायचं करा, काही करू शकत नाही. माझा तो फोटो पण आहे, माझा व्हिडिओ पण आहे. तुम्हाला काय वाईट शक्ती करता येईल करा, काही जादू करा, काय करा, काही करत नाही. कारण की ह्या जगामध्ये 2च शक्ती स्मरण मात्र आहे, एक बजरंगबली मारुतीराया आणि दुसरे दत्त महाराज. हे दत्त महाराजांचा धागा या, हा धागा जर कोणाच्या हातामध्ये असेल, आपापल्या घरी आपण आपला स्वतः बांधा, कोणाकडून बांधायची गरज नाही. आपापला आणायचा, आपण आपला बांधायचा, 1 रुपया लागत नाही. हे फक्त आणायचा जो तुमचा खर्च असेल तोच. आपण आपल्या घरी बांधा, कोणाच्या घरी बांधायला जायचं नाही, कोणत्याही ठिकाणी बांधायची गरज नाही. आपण आपला स्वतः बांधा, मंत्र म्हणून बांधा. मंत्र स्क्रीनवर देईल मी आपल्याला, किंवा मग श्री स्वामी समर्थ म्हणून बांधावं किंवा श्री गुरुदेवत्त म्हणून बांधा. हे बांधल्यानंतर काय होतं, यज्ञकंकण बांधल्यानं काय होतं, तुम्हाला जर रात्री झोपताना डसकत असाल, मन घाबरत असेल, मनामध्ये भीती वाटत असेल, काहीच करू नये असं वाटत असेल, मनामध्ये एक प्रकारची अशांतता असेल, आत्महत्येचे विचार येत असेल, मन बेचैन असेल, तर अशा वेळी हे यज्ञकंकण जर तुमच्या हातात असलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. लक्षात ठेवा, भीती निघून जाईल आपली. नजर दोष होणार नाही, नजर दोष होणार नाही, काहीच होणार नाही, काहीच केसालाही धक्का लागणार नाही. हे मी 2006 पासून मानतोय. वर्षातून 2 वेळाच बदलायचं फक्त, पण एवढी याची ताकद आहे की आपल्याला, मला कधीच आतापर्यंत नजर लागत नाही, बाधा नाही, काहीच नाही. आपली शक्ती, वाईट शक्ती आपल्या जवळ येऊ शकत नाही. निगेटिव्ह लोक आहे ते पण आपल्या जवळ येऊ शकत नाही. ते यज्ञकंकण आणून आपल्या देवघरात ठेवा. जे गुरुक्षेत्राला बसले नाही त्यांनी पण यज्ञकंकण आणा, स्वामी चरित्र वाचा, संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, त्याच्याजवळ ठेवा आणि घरामध्ये सगळ्यांना बांधा. आता बांधायचं पण आता उजवा आणि डावा आहे. आता हा उजवा आहे, पुरुषांनी उजव्या हातात बांधायचं, महिलांनी डाव्या हातात बांधावं असं आहे. आणि हे बांधल्यानंतर एखाद्याचं कोणाचं जर सुटलं ना तर ते टाकून द्यायचं, दुसरं बांधायचं. लक्षात ठेवा, दुसरं बांधायचं. हे यज्ञकंकण बांधल्यावर मग खूप जण म्हणणार, दादा यज्ञकंकण बांधलं ते काही लोक नॉनव्हेज खाता, दारू पिता, काय करायचं, त्यांना काय करायचं करू द्या, त्यांना फक्त यज्ञकंकण तुम्ही बांधा. ते बांधल्यानंतर त्यांचं जे बाहेरचं जाणं असेल, बाहेर असेल, काही गोष्टी असेल ते पूर्ण बंद होऊन जाईल. असे खूप जणांचे अनुभव आहे. नाही जाणारच नाही, ते दारू पिला असेल, नॉनव्हेज असेल, या गोष्टी काहीच त्यांचं मन इच्छा होणार नाही. कारण त्यांना सांगायचं की हे दत्त महाराजांचं आहे, बांधताना म्हणायचं की दत्त महाराजांचं आहे. हे बांधल्यानंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, मनामध्ये वाईट विचार येणार नाही, असं तुम्ही त्यांना सांगावं. आणि हे बांधल्याने काय होतं, खूप जण म्हणतात काय मग हे बांधल्याने काय होतं. हे बांधल्यानंतर आपल्याला मनामध्ये निगेटिव्ह विचार राहत नाही, एक प्रकारची इच्छाशक्ती असते. रोज आपण साबणाने याला धुवू शकता. अमावस्येच्या दिवशी गोमूत्र लावायचं, अमावस्या असेल, प्रत्येक अमावस्या असेल ना तेव्हा गोमूत्र लावायचं. ते यज्ञकंकणला गोमूत्र लावून स्वच्छ धुवून घ्यायचं, गोमूत्र लावून पण, आणि रोज साबणाने धुवायचं. आणि जेव्हा आपण मारुतींच्या मंदिरात जाणार, बजरंगबलीच्या मंदिरात जाणार, तर बजरंगबलीच्या पायाजवळचं जे आहे ते आपण, पायाजवळचं जे चंदन असेल, पायाजवळचं जे आपण लावतो, पायाजवळ जे आहे ते आपण या यज्ञकंकाला लावायचं. त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. कारण की बजरंगबलीला जे दरवेळेस लावत असतात, चंदन असेल जे लावत असतात, बजरंगबलीच्या पायाजवळ जे शेंदूर असतं, उजवा पाय किंवा डावा बजरंगबलीच्या, हे आमुष्याला करू शकता किंवा दर शनिवारी करू शकता.
बजरंग बलीच्या उजव्या पायाजवळ जे शेंदूर असतं, छोटा टिपका घ्यायचा बजरंग बलीच्या पायाजवळचं, कपाळावरचं नाही, पायाजवळचं ते थोडं घ्यायचं शेंदूर, ते आपल्या याला लावायचं. मी लावत असतो. याला पूर्ण थोडंसं लावायचं. याच्याने पण आपल्याला अजून काही त्रास होणार नाही. एवढं आहे. खूप ताकद आहे. पुरुषांनी उजव्या हातात घाला, महिलांनी डाव्या हातात घाला. जे नॉन व्हेज दारू पित असेल त्यांना अवश्य घाला. कोणी हातात नाही बांधलं कमरेला बांधा, कमरेत नाही बांधलं गळ्यात बांधा, पण हे यज्ञकंकण आपण अवश्य आपल्या शरीराला लावलं पाहिजे. तुम्ही दोन माळी घातलं तरी, 2 वेळे घातले तरी चालतं. 2 घाला, 7 घाला, 5 घाला, 11 घाला, काही प्रॉब्लेम नाही. काही काहींना कसं असतं, प्रोफेशनल असतं, त्यांना दिसू द्यायचं नाही. 2 जरी घातलं खूप आहे. बांधताना गोल करून बांधायचं, आतमध्ये एक बोट ठेवायचा, म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही. आणि बांधताना मंत्र म्हणून आपण बांधायचं. यज्ञकंकण हे असं आहे की त्याच्यावर तुम्हाला कोणतीही वाईट शक्ती काम करू शकत नाही. असं कितीही तांत्रिक मांत्रिक कितीही काही असेल, काहीच होऊ शकत नाही. आपल्या शरीराला एक प्रकारचं संरक्षण असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून हे यज्ञकंकण आहे, हे सगळ्यांनी बांधावं. सगळ्यांनी बांधा. जे गुरुक्षेत्र पारायण केलं त्यांनी बांधा, ज्यांनी गुरुक्षेत्र पारायण केलं नाही त्यांना पण बांधा. जे स्वामी चरित्र, संक्षिप्त गुरुक्षेत्र काही नाही, घरातील सगळ्या व्यक्तीला, जे आजारी असेल कोणते असेल, घरातील सगळ्या व्यक्तीला यज्ञकंकण सगळ्यांनी बांधायचं. वर्षातून 2 वेळाच बांधायचं, 6-6 महिन्याने, काही एप्रिलमध्ये आणि डिसेंबरमध्ये. हे आपण आपल्या घरी बांधायचं. लोकर आणायची, आपापल्या घरी ठेवायचं. महाराजांच्या समोर ठेवा, त्याला धूप दीप दाखवा, धूप असेल दीप असेल दाखवायचं लोकरला, आणि नंतर कट करून आपण प्रत्येकाने आपल्याने बांधायचं. आणि हे बांधल्यानंतर एक प्रकारची तुम्हाला ऊर्जा येईल. हे बांधल्यानंतर एक प्रकारची ताकद तुमच्यामध्ये येईल. आणि हे बांधल्यानंतर तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स येईल, आत्मविश्वास येईल की दत्त महाराज आहेत. दिवसभरातून आपण किती दिवस बघतो ना, दत्त महाराज आहेत, हे लक्षात ठेवा. समोरचा व्यक्ती पण करायच्या अगोदर संरक्षण असलं तर तुम्हाला तुमच्या अंगाला धक्का लागत नाही. काही काही जण काळं घालता, काही हे घालता. काळं घालू नका. हे आपलं भगव निशाणी आहे, आपल्या हिंदुत्वाची निशाणी भगवी. त्याच्यामुळे हे घातल्यानंतर जे वाईट लोक असतात ते लांब जातात, ते आपल्या जवळ येत नाही येत जवळ, ते आपल्या जवळ पण येणार नाही. वाईट लोक सोडून द्या, वाईट लोक तर जवळ येणार नाही. बाकीचे ज्यांना बाधा आहे काही आहे ते पण लोक आपल्या जवळ येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून यज्ञकंकण सगळ्यांनी बांधा. या 7 दिवसामध्ये सगळ्यांनी बांधून घ्यावं. आणि बांधल्यानंतर नामस्मरण आपण अवश्य करावं. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.